नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कुक्कुटपालन व्यवसाय शासनाच्या योजना आणि आर्थिक आराखडा याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत. 50% ते 75% सरकारी अनुदान, व्यवसायाला कृषी दर्जा आणि 10,000 पक्ष्यांचा व्यावसायिक प्रकल्प अहवाल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कुक्कुटपालनाला कृषी दर्जा, ऐतिहासिक निर्णय आणि व्याजदर सवलत. 4% व्याज सवलत खेळत्या भांडवलासाठी किसान क्रेडिट कार्ड द्वारे घेतलेल्या कर्जावर 4% व्याज सवलत. डीबीटी प्रणाली, सवलतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. पशुधन मर्यादा, 50,000 अंडी देणारी पक्षी आणि 25,000 मांसल पक्षी असलेला प्रकल्प पर्यंत मर्यादित वीज आणि कर सवलत. कृषी क्षेत्राप्रमाणेच वीज दर आणि स्थानिक करांमध्येही सवलत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना 2026, 50% अनुदान सर्वसाधारण प्रवर्गातील ओपन, 75% अनुदान अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी, SC ST. महत्त्वाची अट, अनुदान 2 टप्प्यात मिळते. एक शेड बांधकाम पूर्ण झाल्यावर, 2 पक्षी व साधन सामग्री खरेदी केल्यावर हे अनुदान आपल्या बँक खात्यात जमा होते. त्यानंतर अनुदान आणि प्रकल्प तुलना, तुमचा योग्य मार्ग निवडा. प्रकल्पाचा प्रकार, एकूण प्रकल्प रक्कम, सर्वसाधारण अनुदान, जागेची अट. सगळ्यात पहिले आहे या ठिकाणी 5,000 अंडी देणारी पक्षी, 30 लाख रुपये प्रकल्प. एकूण खर्च त्यामध्ये सर्वसाधारण 15 लाख, 50% अनुदान सर्वसाधारणसाठी आणि 22.5 लाख अनुदान हे SC SC साठी, म्हणजे 75% अनुदान. आणि किमान जागेची अट 20 गुंठे या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यानंतर 3 ते 5,000 मांसल पक्षी, त्यामध्ये अनुदान 12 ते 19 लाख रुपये. त्यामध्ये अनुदान किती भेटतं? सर्वसाधारणसाठी 6 लाख ते 9.5 लाख आणि 75% अनुदान SC ST साठी 9 ते 14.25 लाख एवढे अनुदान मिळते. त्यासाठी जागेची अट आहे 20 गुंठे. त्यानंतर 1,000 अंडी उबवणारे संयंत्र, त्यामध्ये 3,10,000 रुपये एकूण खर्च. त्यामध्ये सबसिडी सर्वसाधारणसाठी 1.7 लाख रुपये, SC ST साठी 75% अनुदान 2.55 लाख रुपये एवढं अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर जमिनीची अट नाही, भूमिहीन यासाठी चालणार आहे. तर विशेष व केंद्रीय योजनेची जोड, सामाजिक न्याय विभाग योजना, उद्दिष्टे, अनुसूचित जाती SC लाभार्थ्यांसाठी 1,000 मत्सल कुक्कुट पक्षी संगोपन निधी. सन 2025-26 साठी एकूण 5 कोटीचा निधी मंजूर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अट, निधी केवळ मंजूर करण्यासाठी आणि संबंधित घटकांवर खर्च होणे बंधनकारक. राष्ट्रीय पशुधन अभियान LAM हे ग्रामीण पोल्ट्री उद्योजकात विकास, अनुदान 50% भांडवल अनुदान, जास्तीत जास्त 25 लाखांपर्यंत. प्रक्रिया या ठिकाणी बघू शकता, या वेबसाईटवर तुम्ही नोंदणी करू शकता. लाभार्थी पात्रता आणि प्राधान्यक्रम, भूमिहीन योजनेसाठी अल्पभूधारक शेतकरी या ठिकाणी अर्ज करू शकतो. 2 नंबर अल्पभूधारक, अशिक्षित, बेरोजगार, महिला बचत गट. त्यानंतर महत्त्वाची अट व आरक्षणासाठी महिलांसाठी 50%, दिव्यांगासाठी 5%. अनुभव या ठिकाणी बघू शकता, अनुभव व्यवसायाचा किमान 2 वर्षाचा अनुभव किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अट, एका कुटुंबात फक्त एकालाच लाभ मिळून या ठिकाणी देण्यात येणार आहे. प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे, 7/12 उतारा किंवा 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा, आधार कार्ड आणि बँक पासबुक, बँक कर्ज मंजुरीचे सहमती प्रमाणपत्र, प्रशिक्षण किंवा अनुभव प्रमाणपत्र, जातीचा दाखला, UDID कार्ड प्रमाणपत्र लागू असल्यास या ठिकाणी तुम्हाला एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर BMS पोर्टलवर नोंदणी. त्यानंतर ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर
निवडद्वारे लाभार्थ्यांची निवड होणार आहे. त्यानंतर 2 महिन्यात शेड उभारणी व 1 महिन्यात पक्षी खरेदी केल्या जाणार आहे. अशी ही प्रोसेस या ठिकाणी बघू शकता. पहिले नोंदणी, नंतर कागदपत्रे, नंतर लॉटरी, नंतर शेड उभारणी या ठिकाणी अशा पद्धतीने हा प्रकल्प या ठिकाणी सादर करता येणार आहे. तर व्यावसायिक प्रकल्प अहवाल ब्ल्यूप्रिंट 10,000 कमर्शियल लेअर फार्म. छोट्या सुरुवातीतून मोठ्या व्यवसायाकडे हा आराखडा उत्तर प्रदेश शासनाच्या अधिकृत मॉडेलवरून आधारित असून व्यावसायिक कुक्कुटपालनाची संपूर्ण आर्थिक आणि तांत्रिक रचना स्पष्ट करतो. मित्रांनो, या शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या शेडची या ठिकाणी ब्ल्यूप्रिंट देण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे शेड या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. आराखडा आणि पायाभूत सुविधा या ठिकाणी बघू शकता आराखडा कशा पद्धतीने घेण्यात आलेला आहे. सर्वप्रथम जागेची आवश्यकता कमाल 1 एकर. त्यानंतर 500 पिलांची क्षमता असलेले शेड. त्यानंतर खाद्य गिरणी आणि गोदाम या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी गोदाम दिलेला आहे. त्यानंतर 500 पिल्लांची क्षमता असलेला आराखडा. त्यानंतर जागेची कमाल पूर्ण 1 एकरची जागा असली पाहिजे. त्यानंतर प्रौढ पक्ष्यांची क्षमता. या ठिकाणी प्रौढ पक्षी म्हणजे मोठे पक्षींचे 10,000 पक्ष्यांचं जे वेगळं तुम्ही लेअर फार्मिंग या ठिकाणी करू शकता. कार्यालयीन कर्मचारी व निवासस्थान म्हणजे ऑफिस सुद्धा तुम्ही एका कोपऱ्यामध्ये या ठिकाणी ठेवू शकता. तुमचा खर्च आणि वित्त पुरवठा 99.53 लाख म्हणजे हा प्रकल्प किती लाखाचा आहे तर एकूण 99.53 लाखाचा या ठिकाणी हा प्रकल्प आहे. स्वतःची गुंतवणूक या ठिकाणी 29.85 लाख एवढी गुंतवणूक स्वतः करावी लागणार आहे. त्यानंतर बँक कर्ज या ठिकाणी बँकेचे कर्ज या ठिकाणी घेतलेलं आहे. इमारत व बांधकाम या ठिकाणी 59.53 लाख. त्यानंतर यंत्रसामग्री व उपकरणे 20.50 लाख. एकूण 99.53 लाख एवढा हा खर्च हा प्रकल्पाचा आणि वित्त पुरवठा या ठिकाणी हा एवढा लागलेला आहे. त्यानंतर उत्पादन मापदंड आणि आवृत्ती खर्च. जीवनचक्र आणि मृत्यूदर. पिल्लांची अवस्था 0 ते 20, 5% मृत्यूदर. अंडी देण्याचा काळ 21 ते 72 वीक म्हणजे हप्ते. 8% मृत्यूदर. 72 आठवड्यानंतर पक्ष्यांची विक्री या ठिकाणी करण्यात येते. त्यानंतर खाद्य खप. अंडी देण्याच्या 52 आठवड्याच्या काळात प्रति पक्षी 34.50 किलो खाद्य लागते. त्यानंतर दर. अंडी उत्पादन 320 अंडी प्रति पक्षी प्रतिवर्ष. अंड्याची विक्री दर 4.50 पैसे प्रति अंडे. जुने पक्षी विक्री दर ₹90 प्रति पक्षी. या ठिकाणी असा हा जीवनचक्र आणि मृत्यू, खाद्याचा खर्च, त्यानंतर उत्पादन किती होते हे सर्व डिटेल्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि कर्ज परतफेड. तुम्ही कर्जाची परतफेड कशी या ठिकाणी होणार आहे बघू शकता. कर्ज परतफेडीचे धोरण. पहिले वर्ष ग्रेस पिरियड फक्त व्याज. पुढील 5 वर्ष सामान्य वार्षिक हप्त्यामधील मुद्दल परतफेड. त्यानंतर 1,43,00,000 एकूण उत्पन्न असेल तर त्याच्यामुळे 1,01,00,000 रुपये एकूण खर्च आणि बँक हप्ता व व्याज सवलत वजा जाता हातात उरणारी निव्वळ नफा व प्रतिवर्ष 26 लाख ते 27 लाख रुपये निव्वळ तुम्हाला नफा या प्रकल्पातून या ठिकाणी राहणार आहे. तर यशाची गुरुकिल्ली. आजच आपला प्रकल्प सुरू करा. त्यानंतर पहिला पॉईंट आहे जागेची निश्चित करा. 7/12 किंवा भाडेपट्टा पूर्ण करून जमिनीवरील पाणी आणि विजेची सोय करा. म्हणजे तुम्हाला जर हा प्रकल्प सुरू करायचा असेल तर सर्वात पहिले तुम्हाला 7/12 म्हणजे तुम्हाला जागा बघायची आहे. जागा नसेल तर तुम्हाला जागा भाड्याने घ्यायची आहे. तिथं जमीन, पाण्याचा आणि विजेची सोय करायची आहे. त्यानंतर प्रशिक्षण घ्या. कोणत्याही शासकीय संस्थेतून 2 वर्षाचा अनुभव किंवा कुक्कुटपालन प्रशिक्षण पूर्ण करू शकता. आजकाल बहुतांश ठिकाणी कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण चालू आहे. तुम्ही तिथून सुद्धा कुक्कुटपालन प्रशिक्षण घेऊ शकता. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. BM पोर्टलवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. लक्ष ठेवा आणि नोंदणी करून घेऊ शकता. बँकेची संपर्क साधा. प्रकल्प अहवाल तयार करा. KKC आणि कर्ज मंजुरीच्या सहमतीसाठी पत्रासाठी बँकेला भेट द्या. पशुसंवर्धन विभाग टोल फ्री क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी सुद्धा माहिती घेऊ शकता. आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता किंवा
आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. अशाच नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ST टेक फार्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.